नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पुदिना पावडर घरच्या घरी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। पुदिना आपल्याला बऱ्याचशा पदार्थांमध्ये लागतो। बिर्याणी आहे, पुदिना चटणी आहे किंवा चाट मध्ये लागतो किंवा पाणीपुरीच्या पाणीसाठी लागतो। अशा बऱ्याच रेसिपी आहेत त्यामध्ये आपल्याला पुदिना हा लागतो। तर याच पुदिन्याची पावडर आज आपण तयार करणार आहोत। बऱ्याच वेळा काय होतं की 12ही महिने आपल्याला पुदिना फ्रेश पुदिना मिळत नाही, तर अशा पद्धतीने आज आपण प्रत्येक पदार्थामध्ये घालता यावी अशी पुदिना पावडर आपण घरच्या घरी तयार करणार आहोत। जेव्हा आपण बाजारातून किंवा किराणा दुकानातून पुदिना पावडर आणतो त्यावेळेस ती प्युअर नसते, तर त्यामध्ये काही भेसळयुक्त पावडर सुद्धा मिक्स असते। अशा पद्धतीने जर पुदिन्याची पावडर तुम्ही करून ठेवली तर वर्षभर किंवा वर्षाहून जास्त ही पावडर छान राहते। तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक पदार्थामध्ये तुम्हाला ज्या पदार्थामध्ये घालायचे आहे त्या पदार्थामध्ये तुम्ही घालू शकता। तर जेव्हा बाजारामध्ये फ्रेश पुदिना आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळतो त्यावेळेस भरपूर पुदिना आणायचा, त्या पद्धतीने तुम्ही पुदिन्याची पावडर तयार करून ठेवू शकता। पुदिना पावडर घरच्या घरी कशी तयार करायची ही पद्धत तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता पुदिन्याची पावडर कशी तयार करायची ते पाहूया। पुदिना पावडर तयार करण्यासाठी इथे मला फ्रेश पुदिना मिळालेला आहे। जेव्हा बाजारात आपल्याला असा फ्रेश पुदिना मिळतो त्यावेळेस भरपूर खरेदी करायचा आणि आता उन्हाळा सुरू होतोय तर असा उन्हाळ्यामध्ये छान असा वाळवून याची छान पावडर तयार करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता हा पुदिना मी पूर्ण निवडून घेतला। यामध्ये जी खराब पानं असतात ती पूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहेत, कारण नंतर जेव्हा आपण धुवून हा पुदिना उन्हामध्ये वाळत घालतो त्यावेळेस ती खराब पानं अगदीच काळपट दिसतात, म्हणून पूर्ण यातली पानं काढून घेतलीत। आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान असा मोठ्या पानाचा आणि अगदी टवटवीत असा पुदिना आहे। तर हा पुदिना आपल्याला आता धुवून घ्यायचा आहे। इथे मी एका पाटीमध्ये भरपूर पाणी घेतलेलं आहे, यामध्ये आपण हा सगळा पुदिना घालूयात आणि भरपूर पाण्यामध्ये चांगला 2 ते 3 वेळा स्वच्छ हा पुदिना धुवून घ्यायचा आहे। पण अगदी हलक्या हाताने असा धुवायचा आहे, खूप चोळून असं धुवू नका, नाहीतर याची पानं पूर्ण चुरगळली जातील, तेव्हा ती पानं पूर्ण खराब होऊन जातात आणि काळपट असं आपला पुदिना पावडर दिसू शकते। म्हणून अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे। आणि आता आपण हा पुदिना एका चाळणीमध्ये काढून घेऊयात। तर पूर्ण यातलं आता आपल्याला पाणी निथळून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने 2 ते 3 पाण्याने आपल्याला हा पुदिना छान धुवून घ्यायचा आहे। यातली तुम्ही पाहू शकता खाली अशी माती आहे, तर हे पाणी पूर्ण काळपट दिसतंय। तर अशा पद्धतीने आपल्याला पुदिना धुवून घ्यायचा आहे। पुदिना 2 ते 3 वेळा धुवून झाल्यानंतर असा एका चाळणीमध्ये काढायचा आहे आणि यातलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे। आता पाणी निथळून गेल्यानंतर हा पुदिना मी एका कपड्यावरती पसरून घातलेला आहे। असा एक देठ ना देठ असा पसरून ठेवायचा, म्हणजे ही जी पानं आहेत ती अजिबात खराब होत नाहीत आणि असाच हिरवागार असा पुदिना आपला सुकला जातो। तर ही आपल्याला एक थोड्या वेळासाठी जोपर्यंत यातलं पाणी पूर्ण सुकत नाही तोपर्यंत ही असेच कपड्यावरती पसरून ठेवायचं आहे। आता इथे आपलं पुदिन्यातलं पाणी बऱ्यापैकी निथळून गेलेलं आहे, पूर्ण हा पुदिना कोरडा झालेला आहे। तर आता आपल्याला याची पानं तोडून घ्यायची आहेत। तर इथे आपल्याला ही अशी पानं तोडून सगळी घ्यायची आणि देठ वेगळा करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही याची सगळी पानं तोडून घ्या आणि तुम्ही डायरेक्ट याच कपड्यावरती पसरवून वाळवू शकता किंवा एखाद्या ताटामध्ये टाकून तुम्ही वाळवून घेतलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने आपण सगळ्या पुदिन्याची पानं अगोदर काढून घेऊयात आणि नंतर आपण उन्हामध्येही वाळण्यासाठी ठेवूयात। इथे मी एक ताट घेतलेला आहे, त्या ताटावरती अशा पद्धतीने एकदम पातळ अशी पसरून टाकायची, म्हणजे ती पटकन वाळली जातात। आपल्याला याच्या देठाचा वापर करायचा नाही, फक्त पानांचा वापर करायचा आहे, म्हणजे अगदी पुदिन्याचा वास जो आहे एकदम मस्त आणि शेवटपर्यंत राहतो। अशा पद्धतीने इथे मी सगळ्या पुदिन्याची पानं तोडून घेतलेली आहे आणि 2 ते 3 ताटामध्ये अशी पसरून ठेवली। हा पुदिना वाळत असताना थोडासा असा खाली वर करून घ्यायचा, म्हणजेच हा पुदिना सगळा एकसारखा वाळतो। आता आपण ही ताटे उन्हामध्ये ठेवूया आणि 2 दिवस चांगला पुदिना वाळवून घेऊया।
पुदिना 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकताय हाताने असं थोडंसं चोळलं तर अगदी याची पावडर तयार होते। तुम्ही पाहू शकताय सहज आणि अगदी हिरवीगार अशी पावडर आपल्या घरच्या घरी पुदिन्याची तयार होते। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही हातावरती बारीक करून नंतर चाळणीने चाळून घेतलं तरीही चालेल, किंवा इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ही पावडर तयार करून घेणार आहे। असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केल्यामुळे एकदम फाईन पावडर तयार होते, त्यामुळे आपण कोणत्याही पदार्थावर टाकण्यासाठी वापरतो। अगदी मार्केटमध्ये मिळते तशी रेडीमेड पावडर तयार होते। एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे। अशा पद्धतीने जर भरपूर तुम्हाला पुदिना मिळाला तर तुम्ही अशा पद्धतीने छान अशी पुदिना पावडर घरच्या घरी तयार करू शकता। आता आपण ही पाने छान अशी मिक्सरवरती फिरवून घेऊया आणि मस्त अशी याची पावडर तयार करून घेऊया। अशा पद्धतीने मिक्सरवरती फिरवून घेतल्यानंतर एकदम फाईन अशी पावडर आपली तयार होते। अगदी सहजरित्या तुम्ही पाणीपुरीसाठी पाण्यामध्ये मिक्स करू शकता किंवा चाटवरती वापरू शकता। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी इथे पुदिना पावडर आपली तयार झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा। उन्हाळा सुरू आहे त्यामुळे उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीमध्ये अशा वेगवेगळ्या तुम्ही रेसिपी बनवू शकता। कोथिंबीर पावडर बनवू शकता, पुदिना पावडर बनवू शकता, कांद्याची पावडर, अशा वेगवेगळ्या बऱ्याच रेसिपी आहेत, त्यामध्ये तुम्ही या उन्हाळ्यामध्ये नक्कीच बनवू शकता। आणि ही पावडर तुम्ही वर्षभर अशी छान वापरू शकता, छान टिकते। म्हणून मी 2 दिवस ही पुदिना पावडर, पुदिन्याची पानं चांगली वाळवून घेतलेली आहे, त्यामुळे काय होतं की ही पुदिन्याची पावडर आहे ती खूप दिवस टिकते। तुम्ही अगदी वर्ष 2 वर्ष कितीही दिवस वापरली तरी अशी छान पुदिना पावडर राहते। पुदिना पावडरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा। या रेसिपीला किंवा या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील, माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।